लिंबू लिंबू मारी 2 दिवस झोपणार आहे. मटण का 1 महिना मिळाला नाही म्हणून? एक महिना मिळाला नाही म्हणून ए छी 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 तसलं खायचं नाही पिल्लू. नाही प्रिन्स तर का प्रिन्स माझ्या म्हणे शी आहे किती क्यूट आहे माझं पिल्लू. खायचं नाही काय असलं जॅकू शी म्हण याला शी म्हण शी. आता प्रिन्स कसं करते प्रिन्स. हा माझं बाळ किती गुणी आहे ग. असंच खायचं नाही नॉनव्हेज पिल्लू छान नसतं. हाय हॅलो फ्रेंड्स कसं आहेत तुम्ही सर्वजण मस्त मजेत आहात ना. मी कोमल ओळे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल्स युनिक लाईफ. तर कालच श्रावण संपलेला आहे म्हणून आज पतिदेवांनी चिकन आणलेलं आहे तर ते मला बनवायचं आहे. आता तर संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत. चहा प्यायला आले होते तेव्हाच त्यांनी दिलं कारण ना मॅरिनेशन करावं लागतं चिकनला. मॅरिनेट नाही केलं ना तर ते असं लब्बर सारखं लागतं चिकन आणि ते ज्युसी होत नाही आणि त्याची भाजी पण चांगली होत नाही. जर मॅरिनेशन करून ठेवलं ना 1 तास तरी मॅरिनेशन केलं ना ते चिकन लवकर शिजतं आणि लवकर तुटतं आणि इझिली डायजेस्ट सुद्धा होतं. तर माझं सांगायला तर मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. पहिल्यापासूनच मी नॉनव्हेज खात नाही पण लग्नानंतर हे बोलायचे खा म्हणून मी थोडे दिवस खात होते पण नंतर अजून मी बंद केलेलं आहे कारण मला आवडत नाही नॉनव्हेज खायला. तर तुम्ही कंटिन्यू करा मी कसं बनवते चिकनची भाजी वगैरे ते तुम्हाला बघायला भेटेलच. चला जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला करते सुरुवात. तर बघा चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय. धुवावं लागतच नाही तर त्याचा वास येतो आणि ते रक्त वगैरे असतं त्यामुळे. आणि ह्यांनीच चिरून दिलं कारण मी काही चिरत नाही आणि जास्त काय बारीक चिरलं नाही. मोठमोठे पीस आहेत आणि 2 लेग पीस आहेत ह्यामध्ये. तर एवढं चिकन ना हे 2 दिवस तर खातात आरामशीर. त्यांनी जास्त खात नाहीत सो. तर ह्यामध्ये ना मला दही पाहिजे होतं पण दही सध्या अवेलेबल नाही आणि घरात मी बनवलेलं नाही. मग ह्याच्यामध्ये लिंबू पिळते अर्ध म्हणजे छान मॅरिनेशन होतं. आंबटपणामुळे वास येत नाही आणि चिकन जे आहे ते ज्युसी होतं. तर तुम्ही मॅरिनेशन करत नसाल चिकनचं तर नक्की करा कारण हे खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण ह्याच्यामध्येच घालायचं म्हणजे छान मुरून होतं बरं का. दहीने खूप छान होत असतं बघा. प्रिन्स हाय करतोय. त्यानंतर हळदही घालायची थोडीशी. त्यानंतर घरीच सगळे खडे मसाला बनवत असते मी. तर अशा प्रकारे हे बघा. तर हे आता मिक्स करायचं छानपैकी आणि फ्रीजरमध्ये 1-2 तास तर फ्रीजरमध्ये डीप करून ठेवायचं म्हणजे चिकन खूप ज्युसी होतं. आता आले लसूणची पेस्ट जी आहे ती मी ह्यामध्ये न टाकता भाजीमध्ये टाकते कारण भाजीची चव वेगळीच होते. रेसिपी म्हणजे कशा प्रकारे करतो त्याच्यावर डिपेंड असते की आपली भाजी कशी होणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा आणि मी कशी करते ते बघा. तर मसाला छानपैकी लागलेला आहे बघा. दही असेल तर छानच बरं का पण नव्हतं म्हणून मी लिंबू घातलेला आहे. तर मी डीप फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. सध्या लाईट गेले त्यामुळे काही दिसेना फ्रीजमधलं. आणि असं काही नॉनव्हेज वगैरे बनवायचं असेल तर घरात पसारा तर तुम्ही बघूच शकता किती पडलाय. आणि मुलांनी बघा मी लसूण सोलायला घेतलेला तोपर्यंत किती घराचा हाल काय केलंय. तर स्पेशल काय बनवायचं म्हणलं ना खरंच खूप पसारा होता. मुलं खूप म्हणजे खूपच पसारा करतात. तर आता हे झटपट मी आवरून घेते. तर चिकन असेल किंवा पनीरची भाजी असेल स्पेशल काय असेल ना तर गरम मसाला मी घरीच करते. तर कसं बघा तर जिरे दालचिनी 2 वेलदोडे नंतर लवंग मिरे आणि हे तमालपत्र जे आहे ना तीळ वगैरे एकत्र सगळं बारीक करते मिक्सरला म्हणजे एकत्र भाजते मिक्सरला बारीक करते. तर धने माझ्याकडचे ना आता सध्या संपले होते त्यामुळे नाहीत. तुमच्याकडे असतील तर घाला. तर अशा प्रकारे मस्त आणि वास इतका छान येतो ना या गरम मसाल्याचा खरंच खूप मस्त. आणि हे एक वाटण खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे एकत्र करणार आहे मी. तर चिकन थोडंसं जास्त आहे म्हणून तेल थोडं जास्त घेतलंय मी. तेल गरम झालं की कांदा छान परतून घ्यायचा. कांदा ना गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मस्त करपूस असा कांदा भाजलाय. त्यानंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आणि इथं मी मीठ घालणार नाही कारण चिकन मध्येच मॅरिनेशन करताना मी
मीठ घातलं होतं त्यामुळे. छान झाकून थोडंसं टोमॅटो हे करूया आपण. तर त्यानंतर मगाशी जो आपण मिक्सरला गरम मसाला केलता ते ह्यामध्ये घालून छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर चटणी पण मी ह्यामध्येच घालते, म्हणजे कलर पण छान येतो आणि चटणीचा जो फ्लेवर असतो ना खूप मस्त. आणि थोडासा मी कांदा लसूण मसाला पण घालते, ज्यालाच आपण घाटी मसाला बोलतो, थोडासा किंचित. तर बघू शकता छानपैकी मस्त तेल सुटले मसाल्यांना. तर आपण आता हे मॅरिनेशनचं चिकन आहे ते ह्यामध्ये घालूया. बर्फ झाला ऍक्च्युली ह्याचा, त्यामुळे निघन आहे. तर बघा कसं असं चिकटलंय. तर थोड्या वेळ आपण याला असंच हलवून हे करूया, गरम झालं की हे वितळेल. तर मी ह्याला मिक्स केलंय पण तरी पण चिकटलेला आहे बर्फ. थोड्या वेळ आपण याला वाफवू देऊया असंच तेलामध्ये, म्हणजे ते बर्फ पण वितळेल. त्यानंतर आपण मसाला घालूया. तर इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या चिकनला. तर थोड्या वेळ अजून तेलामध्ये शिजू देऊया. थोडं थोडं वाटण घालते मी ह्यामध्ये आणि मिक्स करते छानपैकी. तर यांना जास्त सुका आवडत नाही, थोडासा रस्सा हवा असतो, म्हणून थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे मी. तुम्ही हवत राहा, हे असं सुकं पण ठेवू शकता. मी थोडं पाणी ओतणार आहे ह्याच्यामध्ये. तर पाणी नेहमी मी याच्यात गरम करूनच ओतते, म्हणजे लवकर हे होतं. हे बघा इतकी ग्रेव्ही पाहिजे मग इतकं पाणी ओतलं. तर बघा अशा प्रकारे कट पण किती छान झालेला आहे आणि मस्त आता हे एन्जॉय करणार आहेत. हो कसलं झालंय. तर कसं वाटतं एका महिन्यानंतर खाऊन. तरतरी कांदा पाहिजे सोबत. अयो बघा कसं खायला लागली. बस बस.